सेम लिंक वरती आहे ना. ठीक आहे, इट्स ओके, आपण स्टार्ट करूयात. नाही, चेक करायचं होतं व्हॉइस वगैरे. हां, घ्या ना. वेलकम. ठीक आहे. So, good morning. Today we are going to complete our third, fourth, and fifth question. After that, our complex number is going to finish. So, keep your phones inside. हा ठीक आहे, ते क्लोज करायचं होतं ना आता. आता अटेन्शन. ठीक आहे. आता इथे तुम्हाला माहिती अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. सो त्यांनी इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय कॉम्प्लेक्स क्यूब रूट घ्यायचे आपल्याला. नाहीतर तुम्ही एक्सची व्हॅल्यू अल्फा आणि बीटाला एकाचं 1 घेतलं असतं आणि एकाचं दुसरं व्हॅल्यू घेतली असती, जे आपण 3 फाइंड आउट केलेत, राईट. आता ते नाही घेतलं का, कारण की त्यांनी क्लिअरली मेन्शन केले इथं की कॉम्प्लेक्स क्यूब रूट घ्यायचं आपल्याला. सो ते 2 व्हॅल्यूज आपण घेतले, त्यांचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटले. आता ते 2 व्हॅल्यूज, क्वेश्चन नंबर 3, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1 आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1. हितपर्यंत काय डाऊट? कशी आली व्हॅल्यूज, कुठले 2 टर्म्सला मल्टिप्लाय केलं, असं काहीच नाही. दोघांनी तिघांनी सगळ्यांनी केलंय. ठीक आहे. आणि मग आता आपण त्याचं हे बघणार आहे. सम क्वेश्चन काय, एल एच एस इज इक्वल टू आर एच एस करायचे आपल्याला. मग काय क्वेश्चन दिला त्यांनी? हां, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. मग आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आहे ना, आता इथं अल्फा इंटू बीटा तर ही व्हॅल्यू घालू शकतो, पण ह्या टर्मला कसं सॉर्ट आउट करणार हे नाही माहिती आपल्याला. सो त्याच्यासाठी आहे ना, एक फॉर्म्युला आपल्याला ॲडअप करण्यासाठी, किंवा आता आपल्याला काय, हां, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्याचा फॉर्म्युला नाही आहे. त्याच्यासाठी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग आता 2ab तर नाही, 2 अल्फा इंटू बीटा नाही आहे इथे, राईट. मग आता इथे असं काय केल्यावरती 2 अल्फा स्क्वेअर बीटा येईल? 2 अल्फा इंटू बीटा हा टर्म मिसिंग आहे ह्या फॉर्म्युलाला कम्प्लीट करण्यासाठी, राईट. मग आता हा टर्म आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये आणायचा आहे. सो वी आर गोइंग टू add and subtract 2 अल्फा इंटू बीटा. क्लिअर? आता फक्त आपण आहे ना एल एच एस घेऊ. एल एच एस. आता हा टर्म आहे आपला एल एच एस, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा हे ॲज इट इज तुम्ही लिहिलं. आता आपण हे ॲड आणि सबट्रॅक्ट करणार आहे 2. सो प्लस, व्हेरी गुड, 2 अल्फा बीटा अँड मायनस 2 अल्फा बीटा. ठीक आहे. आता काय करणार तुम्ही, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर हा एक फॉर्म्युला झाला, प्लस अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा, राईट. इथपर्यंत काय डाऊट? परत एकदा बघा, काय डाऊट असेल तर पटकन. फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला आणि हे मी रिमेनिंग टर्म्स लास्टला लिहिलेत, काहीच वेगळं नाही केलं. ठीक आहे. सो आता अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे? व्हेरी गुड. इथला ए काय टर्म आहे आणि बी काय टर्म आहे? येस, व्हेरी गुड. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर प्लस अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा.
व्हेरी गुड. येणार ते अल्फा मायनस अल्फा बीटा. ओके, मायनस अल्फा बीटा. आता काय करणार? सिम्पल. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -1 चा होल स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 1. सो 1 minus 1 is equal to 0. RHS is equal to RHS. सॉल्व करा. तू केलंस प्रूफ? हां. हा टर्म आपल्याला घ्यावा लागणार. आता हे नवीन क्वेश्चन्स आहेत काय, इथं आता तुम्हाला माहिती नाही, कळणार नाही की 2 अल्फा बीटा मी कशाला घेऊ असं होणार. पण असे टाइप्स ऑफ क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला सॉल्व करता येईल. 3.3 थर्ड क्वेश्चन झाला. फोर्थ क्वेश्चन एक्स वाय झेड इज इक्वल टू अल्फा क्यू प्लस बीटा. आता जो फोर्थ क्वेश्चन आहे, आता इथं त्यांनी दिलंय इफ x इज इक्वल टू a प्लस बी, y इज इक्वल अल्फा a प्लस बीटा b अँड z इज इक्वल टू a इंटू बीटा प्लस b इंटू अल्फा. त्यांनी x, y, z असे 3 टर्म्सची व्हॅल्यू दिली आहे. मग ह्या व्हॅल्यूजनी आपल्याला फाइंड आउट करायचे की एक्स वाय झेड इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. क्वेश्चन क्लिअर आहे तुम्हाला की काय फाइंड आउट करायचं आणि काय क्वेश्चन दिलाय. आता त्याच्यात परत त्यांनी सांगितलंय वेअर अल्फा इंटू बीटा, अल्फा अँड बीटा आर, वेअर अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी. मग काय घेणार तुम्ही अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू? अपॉन. ओके, मग आता इथे पण सेम व्हॅल्यूज असणार आहेत. अल्फा इज इक्वल टू -1 प्लस मायनस आय √3 अपॉन 2. म्हणजे हे 2 कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, हे 2 व्हॅल्यूज असणार आहेत आपले एक्सचे. मग आता एक्स अल्फा आणि बीटा तो कन्सिडर झाला. मग तेच आपल्याला आहे ना इथं फर्दर अल्फा बीटा आलं म्हटल्यानंतर ना फर्स्ट थिंग काय करणार आहे तुम्ही, अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा हे 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करूनच ठेवायचे. आता ह्या थर्ड क्वेश्चनमध्ये पण सेम होतं, त्यांनी सेम व्हॅल्यूज घेतले होते अल्फा आणि बीटाचे. सो अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू चेंज होणार आहे का इथे? नाही होणार आहे. सो
तुम्ही सॉल्व्ह करताना परत एकदा सॉल्व्ह करा नोटबुकमध्ये आत्ता. ठीक आहे, थांब थांब. हां, कारण की तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्ही परत एकदा कधी करणार आहे. सो आता हे दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करून थांबा. त्याच्या आधी फोर्थ क्वेश्चन आहे ना, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1 आणि अल्फा इंटू बीटा इज 1, राईट. आता आहे ना, ह्याच्या आधी मी तुम्हाला दोन फॉर्म्युलाज सांगते जे ह्या क्वेश्चनमध्ये यूज होणार आहेत. ते तुम्ही पण आहे ना, एक दोन पेन यूज करा, एक रेड पेन किंवा एक ब्लॅक पेन, जो इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज लगेच मार्जिनमध्ये लिहायचे. आणि मॅथ्समध्ये खूप वेगळे फॉर्म्युलाज आल्यानंतर एव्हरी टाइम तुम्ही नाही शोधत बसणार ना पूर्ण पेजवर कुठं ते हायलाइटेड आहे. लगेच दिसलं पाहिजे हां हे इम्पॉर्टंट आहे, हे न्यू आहे काहीतरी ह्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, मग आता दोन फॉर्म्युलाज आहेत, ते फर्स्ट तुम्ही मार्जिनवरतीच लिहून ठेवा. दॅट इज अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. आत्ता आपण केला ना हा स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. हा सिम्प्लिफाय पण करू शकतो आपण. हा हा फर्स्ट आणि सेकंड जो आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू, ह्याचं काय असणार आहे आठवते का? आता आपल्याला अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा फॉर्म्युला माहिती होता, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी बी एस 3ab स्क्वेअर. पण इथं कन्फ्यूज नाही व्हायचंय. आता आपल्याला ए प्लस बीचा फॉर्म्युला पण माहिती आहे होल स्क्वेअर, आणि ए प्लस ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचा फॉर्म्युला पण माहिती आहे, तो हा झाला, राईट. आणि ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, हे सगळे वेगळे फॉर्म्युलाज आहेत, राईट. म्हणून आता इथे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला असणार आहे ए प्लस बी होल नाही ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, मग हे दोन फॉर्म्युलाज न्यू आहेत. न्यू म्हणजे न्यू नाही आहेत, ह्या क्वेश्चनमध्ये फक्त आलेले आहेत. हे पण आपण ए बीच्या टर्म्समध्येच लिहूयात. काय होता? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर -2ab. ठीक आहे, हे तुम्हाला लर्न करावं लागेल व्हॉट एव्हर तुमच्या ह्याने, बघा तुम्ही कसं लर्न करताय. आणि क्वेश्चन काय आता, हां आता x y z इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, हे टर्म प्रूव्ह करायचं आपल्याला. मग एक्स वाय झेडची व्हॅल्यूज, हा आहे आपला LHS आणि हा आहे आपला RHS. मग ह्या टर्मला घेऊन आपल्याला हितपर्यंत पोहोचायचं आहे, राईट. आता मग एक्स वाय झेडची व्हॅल्यू पटपट आपण घेऊयात. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए प्लस बी वाय इज इक्वल टू अल्फा ए प्लस बीटा बी आणि ए इंटू बीटा प्लस बी इंटू अल्फा. ठीक आहे, एक्स वाय झेडची व्हॅल्यू ही एक्स वाय झेड. ठीक आहे, झेड इज इक्वल टू ए इंटू बीटा प्लस बी इंटू अल्फा. आता मेनली आहे ना, इथं आपली चुका काय होतात, आता हा आहे ए आणि हा आहे अल्फा आणि हा आहे ए. मग हे दोन्ही पण आपण असं लिहितो.
आणि फर्दर मल्टिप्लिकेशन करताना ए स्क्वेअर असं कन्सिडर करतो. रॉंग. बी आणि बी, आता ह्याला जर का मी सांगितलं तुम्हाला मल्टिप्लाय करा, तुम्ही काय करणार? बी स्क्वेअर इंटू बी इंटू अल्फा. म्हणजे कळत नाही, आपण बरोबरच करतोय पण आपल्याला कन्फ्यूज होणार बीटा आणि बी मध्ये. सो क्लिअरली तुम्ही लिहिताना बीटा हा असा लिहिणार आणि बी हा स्मॉल, जसं आयडेंटिफाय होईल तसं तुम्ही लिहा. ठीक आहे. अल्फा पण असा असतो आणि ए सिम्पल असा असतो आणि असाच लिहा. ए तुम्ही असा लिहायला गेला, झालं अल्फा आणि अल्फा दोन्ही ए स्क्वेअर होणार, सगळं चुकणार. आता तुम्ही पुढे बघा, हे मल्टिप्लिकेशनच आहे आपल्याला. आता हे झाले एक्स वाय झेड ची व्हॅल्यूज. आता एक्स वाय झेड ची व्हॅल्यूजच्या पुढे आपल्याला त्यांनी क्लिअरली सांगितलंय की एक्स वाय झेड ला आपल्याला LHS ला RHS पर्यंत घेऊन जायचंय. सो एक्स वाय झेड ची व्हॅल्यू काय आहे? आता हे मी फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते एक्स वाय आणि झेड ची. ठीक आहे. सो एक्स ची व्हॅल्यू ए प्लस बी इंटू वाय ची व्हॅल्यू अल्फा डॉट, मी पण जरा आता नीटच लिहिते, तुम्हाला पण कन्फ्युजन. अल्फा ए डॉट ए प्लस बीटा बी and z is equal to in a beta plus b अल्फा. ठीक आहे. इथपर्यंत डन. हा आहे आपला क्वेश्चन, एक्स वाय झेड ची व्हॅल्यू. आता इथून पुढे तुम्हाला फक्त ए प्लस बी ॲज इट इज. मी हा का टर्म ॲज इट इज ठेवला? इथे फॉर्म्युलामध्ये आपल्याला लास्ट LHS काय प्रूव्ह करायचं? ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग आता इथे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये आपल्याला ए प्लस बी आहेच, राईट. मग हाफ म्हणजे 1% काम तरी आपलं झालेलं आहे, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग राहिलं काय? ए मायनस ए बी, काय ते अल्फा मायनस ए बी प्लस 2ab. ते आपल्याला इथं हा टर्म इथं आणायचा आहे. मग तेवढंच सॉल्व्ह करू आपण, हा ॲज इट इज ठेवू. सो मल्टिप्लिकेशन केअरफुली तुम्ही मला सांगा. ह्या फर्स्ट टर्मनी ह्या फर्स्ट टर्मला, परत ह्या फर्स्ट टर्मनी ह्या फर्स्ट टर्मला फर्स्ट हे मल्टिप्लाय करू. अल्फा ए इंटू, ठीक आहे, दुसऱ्याच पेनने अल्फा बीटा, काय डाऊट इथपर्यंत? सेकंड अल्फा इंटू बीटा अल्फा स्क्वेअर हां, तुम्ही अल्फाबेटिकली पण करेक्ट. मी आता इथं ए पुढे लिहू शकत होते पण नाही, अल्फाबेटिकलीच लिहायचं. हा झाला फर्स्ट टर्म. सेकंड टर्म क्रिएटिव्ह, फर्स्ट टर्म लिहिला. सो प्लस ए बी प्लस स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत काहीच डाऊट नाही आपल्याला, आता खूप इझी. आता ए प्लस बी ॲज इट इज आणि अल्फा इंटू बीटाची इथे लगेच आहे ना, तरी तुम्ही इथे व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -1. हां, ठीक आहे. तुम्ही कन्फ्यूज नका हो. अल्फा प्लस बीटा ॲडिशन सगळ्यात बेसिक असतं, राईट. मग त्याला ऑपोजिट साईन दिली आपण, सो -1 आणि मल्टिप्लिकेशनला त्याचा ऑपोजिट. ठीक आहे. आता जेवढे आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल तेवढे आपण करूयात. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 1,
सो 1 इंटू ए स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर ए बी मग ए बी कॉमन काढू आपण, इथे दिसतंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ठीक आहे. जेव्हा डबल डबल ब्रॅकेट्स आले ना मग त्याला एक स्क्वेअर ब्रॅकेटने कम्प्लीट करायचा. ठीक आहे. ए प्लस बी ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी हा फॉर्म्युला. येस. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2ab. थांब. अल्फा प्लस बीटा ठीक आहे ब्रॅकेट्स प्लस हां ए बी लिहिला. ठीक आहे. आता ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस बी थांब हा टर्म आपण इकडे आणू, जरा सिम्प्लिफाय करू. हा टर्म आणि हा टर्म कशाला? हा अल्फा प्लस हां हां हे टर्म्स लिहू शकतो असं म्हणतोयस ना. हा लिहू शकतो की ए बी इंटू अल्फा प्लस बीटा -1 होल स्क्वेअर -2 इंटू 1 प्लस बी स्क्वेअर. हां हां ठीक आहे. ठीक आहे. आता ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस मायनस हां ए बी प्लस -2 इथपर्यंत क्लिअर. लेट्स सी वी आर डुईंग इट राईट. तर 1 - 2 हा एक ब्रॅकेट या एवढा राईट. हा फुल टर्म. आता 2 मायनस तर हा आहे 1 - 2. नेक्स्ट पेज वरती बघ. ए प्लस बी इंटू 1 कळलं? हां इथपर्यंत काय डाऊट? 1 - 2 बरोबर आलं इथपर्यंत. आता ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 - 1 ठीक आहे. आता कर्ली ब्रॅकेटची गरज नाही आपल्याला. कर्ली ब्रॅकेट ठीक आहे. आता ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी कशाचा फॉर्म्युला आहे? ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला ए प्लस बी इज इक्वल टू. फक्त हे बघा तुम्ही हितपर्यंत जरी येऊन थांबला हितपर्यंत नाही. हा मार्क्स तर भेटतील तुम्हाला. तुम्ही हितपर्यंत आलाय आणि फक्त ए क्यूब आणि प्लस बी क्यूब राहिलंय. पण जर का तुम्ही फॉर्म्युलाच माहिती नाहीये तुम्हाला ए क्यूब आणि बी क्यूबचा मग हे तुम्हाला कळणारच नाही की हा टर्म काय आहे. राईट. मग त्याच्या आधी पहिले क्लिअर ठेवायचे 4-5 गोष्टी की फॉर्म्युलाज येऊ शकतात किंवा मला स्वतः फॉर्म्युलाज ॲड ऑन करायचे.
सो मला त्याच्यासाठी ॲड अँड सबट्रॅक्ट करावं लागतील किंवा हे असे टर्म्स न्यू काहीतरी करावं लागणार आहे. ठीक आहे. सो सॉल्व काढायची आहे. येस, तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना. तूच नाही म्हणतोय. मनीष, आर यू फाईन? वाय यू आर सॅड? नवीन फोन घेतलायस काय? खुश राहा मस्त. आपण त्याला पार्टी देऊ हा. फक्त ह्या चॅप्टर मध्ये फक्त हाच पार्ट एवढा डिफिकल्ट होता, राईट? बाकी सगळं इझी आहे. हम्म. थांब मी बघते. फोर्थ क्वेश्चन का? सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन. हे बघ, जास्त नाहीयेत. एखादा जरी सम आला, तुम्हाला मेथड माहिती की कसं सॉल्व करायचंय. बघू बघू मला तू काय केलंस. सगळं सॉल्व केलेस? अरे स्वतःहून ट्राय करा. हम्म. हा. हम्म. नाही नाही, कंपेअरिंग विथ इक्वल टू 0. हो, स्क्वेअर. हे बघ, आपण आता 3 मेथड शिकलोय. फर्स्ट, फाइंडिंग सोल्युशन्स ऑफ क्यूब रूट बाय फॉर्म्युला मेथड. सेकंड, कंपेअरिंग द इक्वेशन्स. मग आता आहे ना ते असे, मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही म्हणत होता ना फोर्थ क्वेश्चन पासून स्टार्ट करायचं. इफ हे स्टार्ट केलं असतं तर 3 कन्सेप्ट एका क्वेश्चन मध्ये आले असते. मग आता एक एक कन्सेप्ट करत गेलो. आता 3 कन्सेप्ट वेगळे वेगळे तुम्हाला माहितीच आहे. आता हे अप्लाय करता तर येईलच ना. आता हा एक क्वेश्चन सॉल्व केलाय तुम्ही, बाकी सगळे सेमच आहेत. त्याच मेथडनी केलंय. एक्झाम मध्ये क्वचित एखादा क्वेश्चन हा आला. हा. आणि 100, हे बघ, आपल्याला 18 चॅप्टर्स आहेत टोटल. मग फायनलला जो एक्झाम असणार आहे तुमची, त्याच्यात तुम्हाला आउट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला मी वेटेज नाही दिले ना ह्याचं. ठीक आहे, वेटेज एकदा बघू आपण. कॉम्प्लेक्स नंबर पण किती 6 मार्क्सला वगैरे येईल. मग त्याच्यात हा क्वेश्चन कितीला येईल? 3 मार्क्सला. एखाद्या वेळेस 3-4 मार्क्सला. पण नाही पण येऊ शकत, कारण की 11th स्टँडर्डला एवढं 3-4 कन्सेप्टचा एक क्वेश्चन नाही देत, सीए मध्ये देतात. हम्म. Yes. जिथे जिथे फॉर्म्युला यूज केलाय आपण, तिथे वेगळ्या कलरनी लिहा किंवा त्याला अंडरलाईन करा किंवा काहीतरी वेगळं करा, ते तुम्हाला पण कळेल.
मग तू आता परत हे सगळं तिकडे कॉपी करणार डबल डबल. ए बरं, तू खूप ग्रँटेड घेतोय मॅथमॅटिक्सला. थांब बघू तू किती केलंयस एकदम नोटबुक मध्ये. ते बिचारे किती डेडिकेशननी एक नोटबुक दुसरी नोटबुक, हा तर एकदम मग सी तुम्ही स्वतःसोबत किती ऑनेस्ट राहता ना, दॅट इज गोइंग टू टेक यू टिल द एंड. हो. हे बघ आता आहे ना, तुमच्या बुकमध्ये हे लास्टचे 3 क्वेश्चन थर्ड आणि फोर्थला स्टार मार्क करा जरा. 3.3 ओपन केल्या केल्या हा पहिले 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच. हम्म? घरी गेल्यावर नाही, म्हणजे जनरली आता तुम्ही अभ्यास करायला चालू केला, हां, म्हणजे इम्पॉर्टंट काइंड ऑफ हे थोडेसे लेवल आहेत. हां टेक. मी लास्ट लेक्चर संपल्यानंतर ना तुझी नोटबुक बघते. येस, मी तुझे प्रॉब्लेम्स दाखवते. हां, पुढच्या लेक्चरला नाही, आत्ताच करणार आहे मी ह्या लेक्चर नंतर ना. 3.1 3.2 आणि 3.3चे थर्ड क्वेश्चन पर्यंत किती सॉल्व्ह केले सगळ्यांनी. आपल्याला तर काही टेन्शन नाही. हे बघा, आज घरी जावा. आज आपला चॅप्टर संपलाय. आज जेव्हा घरी जाईल, आज तुम्ही घरी जावा आणि तुम्ही सगळं बघितल्यानंतर ना, आता बघा 3.2 मध्ये एक डाऊट आहे तुम्हाला, तो क्वेश्चनचा मला आहे ना व्हॉट्सअप करा. आपला ग्रुप आहे एक सेपरेट, तिथे की मॅम हा डाऊट आहे, ह्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे. मग मी तिथे त्याचे सोल्युशन्स पाठवते तुम्हाला, म्हणजे हा चॅप्टरला परत नाही घ्यायचे. किती 8-9 डेज झाले आपण एकच चॅप्टर करतोय. डन. ठीक आहे. बरोबर निघाले ना तुमचे व्हॅल्यूज सेकंड टाइम ट्राय करताना. अल्फा प्लस बीटाची -1 आणि अल्फा इंटू बीटाची 1. ओके. आता तुम्ही न बघताय ना ते मल्टिप्लाय करायचं ट्राय करा नोटबुकमध्ये. ए तुम्ही हे ॲज इट इज लिहा काय. फर्स्ट क्वेश्चन हा हे फॉर्म्युलाज. पण ठीक आहे, फॉर्म्युलाज वगैरे तरी मार्जिनवरती लिहा. ह्या क्वेश्चन तुम्ही कधी पण आहे ना, आपण असं हे करायला क्वेश्चन, मग क्वेश्चनच्या आधी आता सपोज आपल्याला ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0 हा आपण यूज करणार आहे खाली. मग त्याच्यात आपण लिहितो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा अँड -1. हे यूज होणार आहे ना त्या सोल्युशनमध्ये. सो आधीच त्याचे सगळे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी वरती लिहायचे आणि मग खाली तुमचं सोल्युशन स्टार्ट करायचं. मग आता ह्या क्वेश्चनमध्ये तर किती मोठा क्वेश्चन आहे हा. मग त्याच्यात हे 2 फॉर्म्युलाज यूज होणार आहेत आणि हे सगळं इक्वेट करून त्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. सो फर्स्टलाच लिहायचं. ठीक आहे, स्टार्ट स्टार्ट. वरदला फक्त चान्स पाहिजे कधी मी निवांत बसू. तुम्हाला पाहिजे ना, का नको. बंद करू का, 26च ठेवू का. मी वाढवलं, ह्यानी वाढवलं का टेम्परेचर. नाही मी केलं होतं ते. नाही, एसीचं टेम्परेचर मी वाढवलं होतं आत्ता जस्ट. ठीक आहे. नाही नाही.
मनीष. हं. पटकन घ्या. अजून नेक्स्ट पेज आहे. बरं तू लिही बाळा. काय बुक्स पॅक करताय काय? हो ठीक आहे. पेन कितीच लावतं. 5th क्वेश्चन. आता एवढे क्वेश्चन केल्यानंतर ना तुम्ही 5th आणि 6th असं सॉल्व्ह करता. 5th वर आता इथे इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव्ह द फॉलोइंग. आता इथं काय कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ रूट युनिटी घेणार काय? पण हां, मी काय म्हटलंय की इथे येस, गरजच नाहीये राइट. आणि इथे अल्फा आणि बीटा असं टर्मच नाही दिलंय की तुम्हाला त्याच्या डेप्थमध्ये त्याची ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची आहे. इमिडिएटली ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर आणि हे टर्म्स घ्यायचे आहेत. आता पटकन आपण मला क्वेश्चन सांगा. क्वेश्चन नंबर 5th फर्स्ट. होल क्यूब इंटू -8. आता हे टर्म्स आपल्याला प्रूव्ह करायचे. LHS इज इक्वल टू RHS. हां, काय सबस्टिट्यूट करणार? हं. मला वाटलं तुम्ही आता ह्याची व्हॅल्यू 0 सांगताल. मग काय ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हा टर्म नाही आहे हा. -1. येस. आता ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो आता सबस्टिट्यूट करू. हे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत आपण. सो आता ओमेगास हा क्वेश्चन आहे. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा -1 होल क्यूब इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू आहे -1 व्हेरी RHS. असे इझी सम्स भेटल्यावर किती कॉन्फिडन्स फील होतो ना. हे काय म्हणत. वर तू आता वर बघच, मी सांगते तुला तिथं बोर्ड वर. मग स्क्वेअर प्लस ओमेगा -1. डन डन डन. क्वेश्चन काय सेकंडचा?
ए प्लस बी हा क्वेश्चन आहे. आता इज इक्वल टू 0 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये? कशात ना तू ओमेगा कॉमन काढणार आहेस? ठीक आहे. त्याच्या आधी पहिले ए प्लस बी फर्स्ट थिंग सगळ्यांचं ॲडिशनच करतोय आपण, राईट? ॲडिशनमध्ये इथं कुठेतरी मल्टिप्लिकेशन वगैरे आहे? नाही आहे. मग तुम्ही ओमेगा वगैरे ते सेकंड स्टेप आहे. फर्स्ट तर तुम्ही ब्रॅकेट्स काढून सगळं सिम्प्लिफाय करा. सो ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. ठीक आहे. आता इथे ए ए आणि ए आणि हे झाले बी बी आणि बीचे टर्म्स. ठीक आहे. मग ओमेगा ह्यांच्या दोघांसोबत नाही आहे, पण ए 3 टर्म्स सोबत आहे आणि बी पण 3 टर्म्स सोबत आहे. मग हे जास्त इझी आहे सिम्प्लिफाय करण्यासाठी. सो पहिले आपण ए प्लस ए ओमेगा प्लस ए ओमेगा स्क्वेअर, मग ब्रॅकेट देऊ आपण, प्लस बी प्लस बी ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. आता ए कॉमन 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस बी कॉमन 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. आता काय? सी ए इंटू 0 प्लस बी इंटू 0 इज इक्वल टू 0. इजिएस्ट. ठीक आहे. तो म्हणतो राज मनीष नेक्स्ट न्यू चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू घ्यायचंय का? कुठला चॅप्टर स्टार्ट करायचा? फर्स्ट सेट्स. ठीक आहे. रोस्टर मेथड. फ्रेंड्स 72. डन. वर इट सो फास्ट. व्हेरी गुड. किती छान सम होतं ना 5th वन. एकदम चिल. सलील खूप छान हसला जेव्हा इथं त्याला कळलं की 0ची व्हॅल्यू. ठीक आहे. वी आर डन विथ कॉम्प्लेक्स नंबर्स. फायनली signing off for complex number for today.
ठीक आहे, डन. ठीक आहे, थँक्यू. विल सी नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट लेसन.